श्री आशापुरी देवे नमः. आशापुरी देवीच्या वज्रलेप महाविधीच्या निमित्ताने मी आपल्यासमोर माझे विचार थोडक्यात मांडतो. आशापुरी देवी ट्रस्ट ही ट्रस्ट 1982 साली या ठिकाणी स्थापन झाली. 1982 सालानंतर 87-88ला खूप भक्तांकडून असा फोर्स झाला की मूर्ती आपण ही बदलवावी आणि या ठिकाणी दुसरी मूर्ती आणून तिची स्थापना करावी. परंतु त्यावेळेला असलेले चेअरमन श्री डोंगर तुळशीराम पवार यांनी त्यांच्या गुरूंना ती गोष्ट विचारली की अशी मूर्ती बदलवता येते का किंवा बदलवायची का. तर गुरूंनी देवीचा कौल घेऊन त्यावेळेला ती मूर्ती बदलवू नये या बाबतीत वडिलांना कल्पना दिली की ती मूर्ती बदलवता येणार नाही, कारण ती मूर्ती स्वयंभू आहे. 1987-88 नंतर तो विषय तसाच राहिला. खूप दिवस असं चाललं की काय करावं कोणालाही काही सुचत नव्हतं आणि कोणाच्याही डोक्यात तो विषय पण नंतर राहिला नाही. परंतु साधारण 1999ला मी त्या ट्रस्टचा मी तोपर्यंत सदस्य होतो. 1999ला मी ट्रस्टचा अध्यक्ष झालो आणि त्यावेळेपासून आम्ही असा विचार करायला लागलो की येणाऱ्या लोकांच्या सर्व सोयी व्हाव्यात, त्यांना हवं नको त्यांना जे जे हवं आहे ते देण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्याचबरोबर निसर्ग जे बगीचाची पण आम्ही त्या ठिकाणी व्यवस्था केली, बगीचा तयार केला, राहण्यासाठी भक्त निवास तयार केला. पण हे सर्व करत असताना आईकडे पाहावं असं मनातनं खूप वाटत होतं. मी बऱ्याच ब्रह्मवृंदांना किंवा संतांना या गोष्टी विचारत होतो की काय करता येईल, परंतु मलाही योग्य असं उत्तर खूप वर्ष मी प्रयत्न करून पण मला योग्य उत्तर मिळालं नाही. आणि मला वाटतं 2007 साली माझी भेट नंदूभाऊंशी झाली आणि नंदूभाऊंनी मला ज्या वेळेला ती कल्पना मांडली की मूर्ती बदलवायची नाही, मूर्ती आपली स्वयंभू आहे, ती न बदलवता आपल्याला वज्रलेप नावाचा विधी करता येईल, अशी ज्या वेळेला त्यांनी माझ्याजवळ कल्पना मांडली, मला मनापासून खूप आनंद झाला. आणि मी काही एक विचार न करता त्या संकल्पनेला जुळलो की मी हा वज्रलेप जर होत असेल तर मी तो करावा. म्हणून मी नंदूभाऊंना होकार दिला. होकार दिल्यानंतर ही संकल्पना सर्व मग हळूहळू प्रत्येक गोष्ट समोर येत गेली. कसा वज्रलेप होईल, त्याच्यासाठी काय खर्च येईल, कसं होईल, काय होईल, या सर्व गोष्टी आम्ही एक एक टप्प्याने त्या सर्व करत गेलो. आणि बाकी तुम्ही पाहिलंच की कसा वज्रलेप झालेला आहे, अतिशय सुंदर असा वज्रलेप झालेला आहे. मला नाही वाटत की कोणाच्या मनात काही शंका असतील तर ज्यांच्या मनात ज्या शंका असतील तर त्या त्यांनी आज हे सर्व पाहिल्यानंतर सोडाव्यात. ट्रस्टचा अध्यक्ष या नात्याने मी तुम्हाला ग्वाही देतो की कुठल्याही प्रकारचं मूर्ती आपण बदलवलेली नाही. फक्त त्याच मूर्तीवरती कलाकारांनी अतिशय उत्तम असं काम केलेलं आहे आणि ही मूर्ती आपल्याला आज पाहायला मिळते. असा एकंदरीत सुंदर असा आपला हा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. आणि ह्या कार्यक्रमासाठी ज्या ज्या लोकांनी आपल्याला खूप मनापासून मदत केलेली आहे त्यांच्या सर्वांचे ट्रस्टच्या वतीने मी फक्त आभार मानतो आणि धन्यवाद. कुलस्वामिनी आशापुरी मातेचा वज्रलेप महाविधी पुनर्प्राण प्रतिष्ठा सोहळा आपल्या सर्व भाविक भक्तांच्या सहभागाने, नामजपाने, पौर्णिमा उत्सवाच्या माध्यमातून पूर्णत्वाला गेला. ही सीडी तयार करताना प्रत्येक समाज बांधवांच्या आणि आशापुरी मातेच्या भक्तांच्या मनात वज्रलेप म्हणजे काय,
स्वयंभू मूर्ती म्हणजे काय, अशा अनेक शंका किंवा अनेक विचार त्यांच्या मनात आले. तर सर्वांच्या शंका दूर व्हाव्या, सर्व भाविक भक्तांना वज्रलेप महाविधी म्हणजे काय हे कळावं, याकरिता आम्ही ट्रस्टच्या माध्यमातून आणि सगळ्या भाविक भक्तांच्या सहकार्याने त्याची माहिती देत आहोत. दिनांक 23/10/2007 आदरणीय विजयकुमार डोंगर पवार, आशापुरी देवी ट्रस्टचे अध्यक्ष, यांना माझी संकल्पना सांगितली की दादा, आपली मूर्ती अनेक भक्तांच्या स्पर्शाने झिजलेली आहे आणि त्या मूर्तीला आपण वज्रलेप महाविधीने सुरक्षित, सुंदर आणि सुशोभित करू शकतो. दादांना ही संकल्पना खूपच आवडली, कारण त्यांच्या मनामध्ये बऱ्याच वर्षापासून हा विषय होता, पण मार्ग सुचत नव्हता. माझ्या संकल्पनेच्या माध्यमातून त्यांना मार्ग सुचला आणि नेमकं 2 दिवस मी सांगण्याआधीच एक दिव्य साधू संन्याशाच्या वेशामध्ये मंदिरात आले आणि त्यांनी पण सांगितलं की तुम्ही सर्वजण बगीचा, धर्मशाळा हे होतच राहणार आहे, तुम्ही मूर्तीकडे लक्ष द्या. आणि नेमकं 2 दिवसाने आम्ही आनंद उत्सवाच्या तयारी करता माझ्याबरोबर आदरणीय रमेश दगडू शिरोडे, जयप्रकाश सिकोटकर हे दोघं पण होते. संकल्पना आवडल्यानंतर दादांनी त्याच वेळेस संकल्प सोडून घेतला आणि मला पुढच्या तयारी करता प्रोजेक्ट बनवायला लावला. नाशिकला आल्यावर मी त्या वज्रलेप महाविधीचा पूर्ण प्रोजेक्ट तयार करून पुन्हा सर्व ट्रस्टींच्या समोर मांडला की त्या कार्यक्रमाकरता आपलं काय काय योगदान लागेल, सर्व भाविक भक्तांना तो प्रत्येकाच्या मनात राहावा, प्रत्येकाच्या घरापर्यंत हा निरोप जावा, म्हणून वज्रलेप महाविधीची स्टिकर तयार करून सर्व भाविक भक्तांना वाटली. त्या दिवशी बोर्डद्वारे, बॅनरद्वारे अनाऊन्स करून सर्वांना वज्रलेप महाविधीची माहिती सांगून सर्वांच्या मनात हा विचार यावा, हा विचार व्हावा की वज्रलेप झालाच पाहिजे. आणि त्या पद्धतीने सर्व आशापुरी भक्तांच्या पौर्णिमा उत्सवाच्या, नामजपाच्या आणि 3000 भाविक भगिनींना आपण 2008च्या आनंद उत्सवाला श्रीफळ देऊन शक्तिमंत्र करण्याकरता सांगितला होता. आणि सर्वांनी सर्व स्वरूपे सर्वेशे सर्व शक्ती समन्विते भयज्ञ श्राही नो देवी दुर्गे देवी नमस्तुते, ह्या शक्तिमंत्राने हा वज्रलेप महाविधी संपूर्ण विश्वात निर्विघ्नपणे पार पडला. यामध्ये मातेने वज्रलेप चालू असताना अनेक इच्छा प्रकट केल्या आणि त्या तिने पूर्ण करून घेतल्या. दिनांक 13, 14, 15 फेब्रुवारी 2009 आपल्या मातेचा वज्रलेप महाविधी, पुनर्प्राण प्रतिष्ठा, रुद्र स्वाहाकार अशा अनेक विधीने पूर्णत्वास गेला. समस्त गावकऱ्यांनी, विश्वस्तांनी, सिंदखेडा तालुक्यातल्या पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी, सर्वांच्या सहकार्याने हा पूर्णत्वास गेला. न भूतो न भविष्यती असं मी का म्हणतो, पाटण सारख्या गावामध्ये 1,00,000 भक्तांनी येणे, वज्रलेप महाविधी शास्त्राप्रमाणे मुदतीत पूर्णत्वास जाणे, ही माझ्या ज्ञानाप्रमाणे, माझ्या माहितीप्रमाणे पहिलीच घटना असावी. कारण बऱ्याच देवतांचा, बऱ्याच कारणाने तो प्रलंबित आहे. 15/12/2008 आनंद उत्सव झाला. त्या आनंद उत्सवाच्या दिवशीच
कलाकर्षण नामक विधी झाला. कलाकर्षण म्हणजे देवतेचं प्राण एका कलशामध्ये काढून 5 तासाचा तो विधी असतो. 5 ते 11 ब्रह्मवृंद तो कार्यक्रम करतात आणि त्या दिवसाची स्थिती निघाल्यामुळे कलाकर्षण विधीच्या दिवशीच आपला आनंदोत्सव झाला आणि तेव्हापासून तर 15/2 पर्यंत म्हणजे 60 दिवसाच्या आत आपला वज्रलेप पूर्ण झाला. आपल्या कुलदेवतेची पुनर्प्राण प्रतिष्ठा बघण्याचा योग सगळ्या या आशापुरी भक्तांना मिळाला. त्या कार्यक्रमामध्ये 65 ब्रह्मवृंदांचा सहभाग, 151 बालसंतांचा सहभाग, 113 यजमान सपत्नीक पूजेला बसले होते आणि लाखो भक्तांच्या साक्षीने हा कार्यक्रम पूर्णत्वास गेला. वज्रलेप म्हणजे वज्रलेपाची कल्पना मनात आणणे म्हणजे इंद्रप्रदाची प्राप्ती होणे. वज्रलेप करणे म्हणजे मोक्षप्राप्तीचं दार उघडणे. दधीची ऋषींच्या अस्थींचं वज्राश्र करून देव इंद्राने वृत्तासुरावर विजय मिळवला, तसंच आशापुरीच्या भक्तांनी आपल्या भक्तीचं वज्र करून त्याचं लेपन करून हे पवित्र पावन काम पूर्णत्वास नेले. या वज्रलेप महाविधी करता मंदिरशास्त्र, वास्तुशास्त्र अनेकांची मदत घेऊन हा करावा लागतो. ज्या देवता स्वयंभू असतात त्यांना बदलण्याऐवजी हा वज्रलेप महाविधी करायचा असतो. या वज्रलेप महाविधीची संपूर्ण माहिती निर्णय सिंधू ग्रंथामध्ये आहे. असा हा आपल्या सर्वांच्या सहकार्याने नामजपाने पूर्णत्वास गेलेला वज्रलेप महाविधी CD मध्ये आपल्याला सर्वांना तो कशा जे आले जे भक्त नाही आले सगळ्यांना बघायला मिळेल. आपण सर्वांनी जे काही या कार्यक्रमाला सहकार्य केलं सर्व भाविक भक्तांना सहृदयी कोटी कोटी प्रणाम. कुलदेवता आशापुरी माता आपल्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करेल अशी मी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन तुमच्या सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो आणि माझं मनोगत थांबवतो.
सांगितलं सर पुसून
तू तारक संजीवनी, तू वैष्णवी नारायणी, तू संकट निवारिणी, तू काली कात्यायनी, तू भक्त संरक्षणी, तू चंडिका भवानी, तू असुर संहारिणी, लक्ष्मीं जातवेदो बहुलाग्यकरण म्हणून यस्यां हिरण्यं विद्यंगामर्श्वं पुरुषानहं कुला शापरी माता की जय। पाटण नगरातील संपूर्ण भाग्यवंतांना विनंती की सगळे विश्वस्त सर्व देवतांना निमंत्रण पत्रिका देण्याकरता येत आहेत। सगळे विश्वस्त आपापल्या प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या दारात निमंत्रण पत्रिका देऊन जोडी घेऊन येत आहेत। त्या जोडीमध्ये यथाशक्ती दान टाकून आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं सर्व भाविक भक्तांनी करायचं आहे आणि हा आनंद घ्यायचा आहे। अरे आनंद द्या तुम्ही आनंद घ्या, आशापुरीच्या मंदिरावर या। आनंद द्या तुम्ही आनंद घ्या, आशापुरीच्या मंदिरावर या। श्री आशापुरी देवे नमः, श्री आशापुरी देवे नमः। 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 सर्वं सुखिः यजमान भाले मांगल्य कृतकर्णाम्। परिस्थित्याः रुद्रात्मसमुद्रेणन्दभीमा परं भवति पिहितौ भोगाय श्रीनाथपरशुसाधयोगामि हतवान्। आचमय हातावर किंदा पाणी घेऊन
तीनदा पाणी प्यायचंय, चौथ्यांदा सरळ हाताने तांबडात पाणी सोडून द्यायचं. आठव्या ओम केशवाय नमः, ओम वामनाय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणायचं आणि सगळ्या पुरुषांनी उजव्या नाकपुडीने हळूहळू तो श्वास सोडून द्यायचा आहे. ओम भूः ओम भुवः ओम स्वाहा ओम वः ओम जनः ओम तपः ओम सत्यं गायत्री मंत्रपठनं मापो ज्योतिरसोमृतं ब्रह्म भुवरभुवस्वरो ओम तमेन्द्रो शारदो अन्तिदेवा दकराष्टकरा सद्गुरू आपले गेलेले असतील ते त्या सगळ्यांचं स्मरण करून इथे आपल्याला आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. श्रीमन्महागणाधिपतये नमः. लक्ष्मीनारायणाय नमः. महेश्वराभ्यो नमः. गुरुभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. आशापुरीदेव्यै नमः. म्हणायचे सर्वांनी पुण्यम पुण्यम पुण्याहम पुण्याहम दीर्घम दीर्घम आयुः अस्तु अस्तु इति भवन्तः विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. मङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलम्. यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः. सर्वेष्वरम्भकार्येषु त्रयस्त्रे भुवनेश्वराः. श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्वतमनन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे कलिप्रथमे मातृवर्षे प्रतिमण्डे लम्बूद्वीपे नामक्षेत्रे कामरामाश्रमे अस्मिन्वर्तमाने सर्वदानि नाम संवत्सरे उत्तरायणे शिशिर ऋतु महामाङ्गल्यप्रथमासोत्तमे मासे माघमासे कृष्णपक्षे आद्यायं च तृतीयां सहित चतुर्थ्यां शिवभूयदिनोऽन्त्यं वासराः वासरस्तु. नाशार्थं प्रायश्चित्तं करोम्यहं. या भवेत् कृमि कीटादि दहनं पंक्तिभेदादि करणं ततः कृच्छित संस्करणं स्वदेशस्थे भर्तरि करणं अंगुष्ठस्य वस्त्राणां वेष्टनं च अन्नपचनं गुरु ब्राह्मण पति वस्त्र धनदानं तृषिते क्षुदिते भर्तरि ग्रहणं पतिसेवायाम् अनादर करणं शयनं यथाशक्ति ज्ञाताज्ञात द्रव्यं सहितं यथाशक्ति अहं दासो गणपती स्मरणं. सगळ्यांनी गणपतीचं स्मरण करायचंय. गणपती हवामहे प्रियानंदवा प्रियपतिकुं हवामहे निधेनाजो निमवश्च वृदेवे मगने लकुंदे उग्रतासे वराहेन कृष्णेन शतबाहुना मृत्तिके हरमे पापं यन्. ततः पंचगव्य स्नानाय तवो दानाय तवाज्ञानाय तवापाणि प्रादिकर्मणात् त्वच्चिदरे चक्षुगे तवाम्
तेन स्नानेन देवेश मम पापं व्यपोहतु धान्यस्नानं समर्पयामि फलस्नानं प्रायश्चित्त करताना कसला मेकअप आलाय सगळ्यांचे चेहरे आले पाहिजे महत्वाचं एकदम बघ माझा सौभाग्यवतींनी फक्त हळद त्या कलशामध्ये घालावी पूर्वाजाता देवी पितृयुगं पुराममेन गुरुनामः पूजनंदामानि सप्तचो पानांना हात लावा पृथ्वीनो भवानी कलशाच्या गळ्याला गंध लावायचे जुवासुवासा परवेता दोन्ही हातांनी कलशावरती नारळ ठेवायचा आहे पूर्णादर्पे पदापत सुपूर्णा पुनरापत कलशावरती नारळ चार बाजूला गंध लावायचा आहे पूर्व दक्षिण पश्चिम आणि उत्तर ओम भूर्भुवः स्वाहा वरुणाय सांगाय सपरिवाराय नमः पूर्वे ऋग्वेदाय नमः दक्षिणे यजुर्वेदाय नमः सुरू होत आहे ओम आद्यशरेर विष्णुः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोः मासे कृष्णपक्षे आद्यायं च चतुर्थ्यां सहितं पंचम्यां शुभपुण्यतिथौ अद्यं वासराः वासरस्तु भृगुवासरे अद्य दिवस नक्षत्रं च हस्तदिवस नक्षत्रे ततः मकरस्थिते श्री देवराज गुरौ शेषेषु ग्रहेषु यथा यतं राशिस्थानानि स्थितेषु तत्सु एवं ग्रह गुण विशेषेण विशिष्टायां कर्मगतिभिः विचित्रासु योनिषु अनेकधा
जनित्वा केनाव्यानां चतुराश्रमस्थानां चातुर्वर्ण्यानां जनानां विशेषतः सर्वेषां आशापुरी भक्तवर्गानां तेजोभिः अभिवृद्ध्यर्थं वैश्यानां वाणिज्य अभिवृद्ध्यर्थं शूद्राणां महत्सेवा अभिवृद्ध्यर्थं भरत भूमेः ललाम भूतायाः भारतवर्ष भूमेः सर्वविध सस्यता वृद्धि अभ्युत्थान पूर्वक निवृत्त्यर्थम अनंत कल्याण गुण तथा च ब्रह्मरुद्रादि वृंदारक वृंद वंदित पादार विंदस्य प्रपन्न जन परिपालन पारिजातकस्य अनुग्रह प्राप्तये अस्मिन् प्रासादे आशापुरी देवता प्रतिपानाम् एकरात्र अधिवास सग्रहमकां सप्रासादां त्रिदिन साध्य अचल प्रतिष्ठा तथा च तद अंगभूत शतचंडी या आरोग्यमस्तु शिवंकरमास्तु कर्म समृद्धिरस्तु धर्म समृद्धिरस्तु वेद समृद्धिरस्तु शास्त्र समृद्धिरस्तु धनधान्य समृद्धिरस्तु पुत्र पौत्र समृद्धिरस्तु इष्ट संपदस्तु। आता द्रोणामध्ये पाणी सोडायचंय, द्रोणामध्ये द्रोण जवळ राहू द्या। अरिष्ट निरसनमस्तु यत्पापं रोगाः समाज बांधवानां कुलदेवी आद्याश्री आशापुरी माता अखंड कृपा संपादन अर्थम सकल देशजनानां ग्रामजनानां प्रतिष्ठा समेतः अस्य महामंडपे सप्तविंशति मुखात्मक शतचंडी महायाग समेतः रुद्रकृपा संपादन स्वाहा पुष्टै नमः पुष्टै नमः स्थापयामि आपनोति दीक्षायाप्नोति दक्षिणाम् दक्षिणा श्रद्धामाप्नोति श्रद्धया सत्ये सुवनरेतानान्दे तानन्दे सुमतेनाम् ज्ञानदे सरस्वते सरस्वती। अरे अभिजित कोण आहे इकडे सर्वांनी घेतलंय। दैव्याय धत्रे जोष्ट्रे देवशरी श्रीमनाः शतपयाः परिजदेवायज्ञ मोठं असतं, यजमान जास्ती असतात। अभिजित पैठणे इकडे लक्ष द्या। नांदी श्राद्धाची अशी परंपरा आहे की कार्य मोठं असतं, यजमान जास्ती असतात। त्या ठिकाणी त्या सर्वांमध्ये जे ज्येष्ठ असतील त्यांनी एकाने या ठिकाणी या यज्ञाच्या निमित्ताने हा नांदी श्राद्ध नावाचा विधी एकाने करायचा असतो। त्याचं फल तुम्हाला सर्वांना मिळणार आहे, कारण त्या कर्माच्या शेवटी जे आशीर्वाद असतात पितरांचे ते आपापल्या पितरांकडून गोत्रे विहो माता महप्रमाता
यजमानांनी म्हणायचंय नांदी श्राद्धम संपन्नम सुसंपन्न दिलीप शर्माणं ब्राह्मणाम् अस्मिन् शतचण्डी समेतः रुद्रस्वाहाकाराख्ये कर्मणि प्रधानाचार्यत्वेन तवामहं वृणे ब्राह्मणाम् अस्मिन् महायज्ञाख्ये कर्मणि सादस्यत वेमा त्वामहं वृणे। दोनशे नऊ औरवजामदगमेति पंचप्रवरान्वित विशेष ऋत्विक्त्वेन त्वामहं वृणे। अन्नात्परिशरुतो ब्रह्मणाप्यपि भक्तरां भयातो मां प्रजापते हञ्जमे लोहञ्जमे सीसञ्जमे प्रभुजमे शक्तेन कल्पन्ना राजा मृतेना भुवत्सम्मो आइए गुरुजी मकरंद बुद्ध तारणे ध्रुवे दोनों थोड़ा यहाँ साइड नहीं है। तस्मिन् महायज्ञाख्ये कर्मणि ऋत्विक्त्वेन त्वामहं हाँ ये क्या आता बर्गर है दोनों तो स्क्रीन
येऊन गेलं पाय आता पहिले दोन दुर्गेश कुलकर्णी पुणे, इकडे प्रमोद गणेश जोशी जळगाव, किशोर देवीदास जोशी चोपडा, इकडे बघा नारायण भट्ट पाटण, नारायण भट, सोळे घालला आलो कॅमेरा पाहिला आला ना हे भारी काम इकडे बघा हा इकडे गुरुजींचा नमस्कार करा मालेगाव, श्री आशापुरी देवे नमः। 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 सौभाग्यंच प्रयंच मे आपल्या कपाळी वंदन करा. सर्वांना असं वरती दाखवा, तिथूनच सर्वांनी नमस्कार करा या भांड्याला. पुष्पाणि समर्पयामि. हस्ते फलभूतकरीदेवी यन्ते काशपिरङ्गतां गणपेजां दत्ते पूर्णे श्वेतां विभस्ते ईश्वरे त्वं नयचेष्टं स्वाहं शरणगतः. सर्वांनी म्हणायचे महिलांनी सुद्धा सुप्रविशस्वा 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 तदेव लग्नं श्रियन्तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैव बलं तदेव लक्ष्मी देव मनसा स्मरामि.
ते द्रोण घे. आणि फुलाने थोडं थोडंसे म्हणतात. माझं काय रे? श्री महालक्ष्मी नमस्कार. ओम आदिकुमार्यान्तराय शिवाय लक्ष्मी महालक्ष्मी स्वाहा. महालक्ष्मी नमः स्वाहा. ओम मनदकामवाकूतिं वाच सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्यामि श्री श्रेतां यशः महालक्ष्मी स्वाहा. आरद्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्मालिनीं चन्द्रामिरणमयीं लक्ष्मीं जातवेदो आवाह महालक्ष्मी नमः स्वाहा. आरद्राय करणीयं सुवर्णीं सूर्य महालक्ष्मी नमः स्वाहा. ओम हिरण्यवर्णामरणीं सुवर्णरजतसृजां चन्द्रामिरणमयीं लक्ष्मीं जातवेदो आवाह महालक्ष्मी स्वाहा. महावाह जातवेदो लक्ष्मीं मनपगामिनीं यस्यां मरणं विन्देयं गामश्वं पुरुषाणं महालक्ष्मी नमः स्वाहा. लोकामुदारां तां पदवीदेवीं शरणमां प्रपद्ये लक्ष्मीर्वेरक्षतात्मां वृणे महालक्ष्मी स्वाहा. ओम आदित्यवरासामलां देशां लक्ष्मीमनाश्याम्यम् अभूतिमसमृद्धिं च सर्वानिर्णतमेदवहत महालक्ष्मी नमः स्वाहा. ओम गन्धद्वारां महालक्ष्मी स्वाहा. ओम आपसृजन्तु शेषानि चिक्लितवसमे गृहेणि च देवी मातरं श्रीरमासमे कुले ओम महालक्ष्मी नमः स्वाहा. ओम आर्द्रां पुष्पाजातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतङ्गामोदास्योष्वादिविद्येयं पुरुषाणां महालक्ष्मी स्वाहा. हरि ओम हिरण्यवर्णां हरिणं सुवर्णं महालक्ष्मी स्वाहा. महालक्ष्मी नमः स्वाहा. ओम मनदकामवारिणीं सूर्याविरणमयीं लक्ष्मीं जातवेदो महालक्ष्मी स्वाहा. ओम ताम आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतङ्गामोदास्योष्वादिविद्येयं पुरुषाणां.
ओम घोरेभ्यो घोरेभ्यो घोर घोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्वसर्वेभ्यो नमस्ते तुर्गुरुभ्यः स्वाहा ओम घोरेभ्यो घोरेभ्यो घोर घोरतरेभ्यः सर्वेभ्यो नमस्ते तुर्गुरुभ्यः स्वाहा सर्व ओम घोरेभ्यो घोर घोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्वसर्वेभ्यो नमस्ते तुर्गुरुभ्यः ओम घोरेभ्यो घोर घोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्वेभ्यः सर्वसर्वेभ्यो नमस्ते गुरुरूपेभ्यः स्वाहा ओम घोरेभ्यो घोर घोरधरेभ्यः सर्वेभ्यः सर्वसर्वेभ्यो नमस्ते गुरुरूपेभ्यः स्वाहा सर्व यजमानांनी स्वाहा असं स्वतः पंडितभ्यः सर्वेभ्यः सर्वसर्वेभ्यो नमस्ते गुरुरूपेभ्यः ओम घोरेभ्यो घोर घोरधरेभ्यः सर्वेभ्यः सर्वसर्वेभ्यो नमस्ते गुरुरूपेभ्यः ओम घोरेभ्यो सर्वेभ्यो नमस्ते रुद्ररूपेभ्यः ओम घोरेभ्यो घोर घोरधरेभ्यः सर्वेभ्यः सर्वसर्वेभ्यो नमस्ते रुद्ररूपेभ्यः सर्वेभ्यः सर्वसर्वेभ्यो नमस्ते रुद्ररूपेभ्यः ओम घोरेभ्यो घोर घोरधरेभ्यः सर्वेभ्यः सर्वसर्वेभ्यो नमस्ते रुद्ररूपेभ्यः ओम घोरेभ्यो घोर घोरधरेभ्यः सर्वसर्वेभ्यो नमस्ते रुद्ररूपेभ्यः ओम घोरेभ्यो घोर घोरधरेभ्यः ओम घोरेभ्यो घोर घोरधरेभ्यः सर्वेभ्यः सर्वसर्वेभ्यो नमस्ते रुद्ररूपेभ्यः रुद्ररूपेभ्यः ओम घोरेभ्यो घोर घोरधरेभ्यः सर्वेभ्यः सर्वसर्वेभ्यो नमस्ते रुद्ररूपेभ्यः घोर घोरधरेभ्यः सर्वेभ्यः सर्वसर्वेभ्यो नमस्ते रुद्ररूपेभ्यः ओम घोरेभ्यो घोर घोरधरेभ्यः सर्वेभ्यः सर्वसर्वेभ्यो नमस्ते रुद्ररूपेभ्यः सर्वसर्वेभ्यो नमस्ते रुद्ररूपेभ्यः ओम घोरेभ्यो घोर घोरधरेभ्यः सर्वेभ्यः सर्वसर्वेभ्यो नमस्ते रुद्ररूपेभ्यः ओम घोरेभ्यो घोर घोरधरेभ्यः सर्वेभ्यः सर्वसर्वेभ्यो नमस्ते रुद्ररूपेभ्यः ओम घोरेभ्यो ओम घोरेभ्यो घोर घोरधरेभ्यः सर्वेभ्यः सर्वसर्वेभ्यो नमस्ते रुद्ररूपेभ्यः रुद्ररूपेभ्यः ओम घोरेभ्यो घोर घोरधरेभ्यः सर्वेभ्यः सर्वसर्वेभ्यो नमस्ते रुद्ररूपेभ्यः सर्वेभ्यो नमस्ते रुद्ररूपेभ्यः ओम घोरेभ्यो घोर घोरधरेभ्यः सर्वेभ्यः सर्वसर्वेभ्यो नमस्ते रुद्ररूपेभ्यः ओम घोरेभ्यो घोर घोरधरेभ्यः ओम घोरेभ्यो घोर घोरधरेभ्यः सर्वेभ्यः सर्वसर्वेभ्यो नमस्ते रुद्ररूपेभ्यः ओम घोरेभ्यो घोर घोरधरेभ्यः सर्वेभ्यः सर्वसर्वेभ्यो नमस्ते रुद्ररूपेभ्यः लक्ष्मी हवनाख्येन कर्मणा श्री परमेश्वरः पाणी तापणामध्ये सोडून द्यायचे प्रियता नमः परत हातामध्ये पाणी घ्यायचे वर्तमान एवं ग्रागुण विशेषण विशिष्टायाम शुभ पुण्यंतौ अस्मिन् कर्मणी पाणी तापणामध्ये सोडून द्या आपल्याकडे फूल आहे एक फूल गंधामध्ये अक्षतेमध्ये बुडवून घ्या ओम जो देवेभ्यः तपति जो देवानां पुरोहितः करोमि दोन वेळेस सरळ हाताने तापणामध्ये पाणी सोडायचे दोन वेळेस तापणामध्ये पाणी सोडायचे पात्रे स्थापित धूपं ज्ञापयामि स्थापित दीपं दर्शयामि 5 आहुत्या अग्नीमध्ये द्यायच्या आहे नरम समर्पयामि मुखवासार्थे वीणा मुखबलं तांबूलं समर्पयामि संकल्पित द्रव्यमध्ये दक्षिणामर्पयामि आपल्या हातामध्ये फूल अक्षत घ्या अग्नेन्दु तांबूलो दादे अव्यवाहमुप आदित्ये प्राचीन मासे वर्त्यायो युतिर्भक्त्या दशरास्तात् कलाचारस्तारी रासिने प्रसक्तभूता अजावया अदो अन्नस्य क्षीराल उपहूतो हे गुणः इति सिस्टम
काय लाईट ओके, काय प्रॉब्लेम नाही. हो, 1 मिनिट टाकू नका, 1 मिनिट टाकू नका. जास्त वेळ नाही. मध्ये काय लागतं त्या खड्ड्यात? बोला अग्निनारायण भगवान की भरद्वाजाय नमः. ओम